नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेकच्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेच्या दुसऱ्या भागाच्या आजच्या या समारोप सत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. गेले 5 दिवस ही राष्ट्रजागरण व्याख्यानमाला सुरू आहे. दिनांक 15 तारखेपासून आज दिनांक 19 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश नीतीशी संबंधित विविध विषयांवरती समाजातील विविध तज्ज्ञ मान्यवरांकडनं आपण त्यांचे विचार ऐकले. या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेच्या दुसऱ्या भागालाही आपणा सर्व वाचक आणि दर्शकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला आणि त्याचसोबत ज्या ग्रंथाच्या निमित्ताने ही राष्ट्रजागरण व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे, अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश नीतीवरती आधारित लोकनेता ते विश्वनेता हा ग्रंथ साप्ताहिक विवेकच्या वतीनं लवकरच सिद्ध होतोय आणि या ग्रंथाला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही विविध आपल्या सर्व वाचक आणि विचार परिवारातल्या कार्यकर्त्यांचा अतिशय मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळतोय. या ग्रंथाची नोंदणी दिवसेंदिवस अधिकाधिक वेगाने होत चाललेली आहे. आपणा सर्व वाचक आणि दर्शकांनाही आवाहन आहे की साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या आणि या ग्रंथाची नोंदणी करा. काल या व्याख्यानमालेच्या 4थ्या सत्रामध्ये आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे MD आणि CEO आशिष चौहान यांचं व्याख्यान ऐकलं आणि आजच्या या व्याख्यानाला समारोप सत्राला संबोधित करणार आहेत डॉक्टर विजय चौथाईवाले. डॉक्टर विजय चौथाईवाले हे भारतीय जनता पक्षाच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख आहेत. विदेशात स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांमध्ये ज्यांना आपण अनिवासी भारतीय म्हणतो, अशा नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 7-7.5 वर्षामध्ये जो संवाद साधला, हे सगळी एकूणच प्रक्रिया मोदींच्या विदेश नीतीमधला एक अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. आणि याच सर्व प्रक्रियेमध्ये डॉक्टर विजय चौथाईवाले यांचा अतिशय महत्त्वाचा सहभाग आहे. ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ BJP या संस्थेच्या माध्यमातून जवळपास 40हून अधिक देशांमध्ये भारतीय जनता पक्षाचे समर्थक, हितचिंतक यांचं एक मोठं संघटन आणि नेटवर्क उभं राहिलेलं आहे. या इनिशिएटिव्हची जबाबदारी डॉक्टर विजय चौथाईवाले हे अतिशय यशस्वीपणे गेली अनेक वर्ष सांभाळत आहेत. त्यामुळे मोदींच्या या गेल्या 7-8 वर्षातल्या विदेश नीतीमध्ये भारताच्या या विदेश नीतीचं धोरण ठरवण्यात आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं एवढं महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे, अशा व्यक्तिमत्वाकडून मोदींची विदेश नीती समजून घेणं ही नक्कीच एक आपल्या सर्व वाचक दर्शकांसाठी एक संधी असणार आहे, पर्वणी असणार आहे. त्यामुळे मी डॉक्टर विजय चौथाईवाले यांचं साप्ताहिक विवेकच्या वतीने या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेच्या समारोप सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सादर करावं. डॉक्टर चौथाईवाले सर. नमस्कार. प्रधानमंत्री मोदींच्या 7 वर्षाच्या कारकिर्दीत परराष्ट्र धोरणाविषयी विवेक साप्ताहिकाने जो एक ग्रंथ प्रकाशित करण्याची योजना हातात घेतली आहे, लोकनेता ते विश्वनेता, या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ही जी व्याख्यानमाला विवेक साप्ताहिकाने घडवून आणली आहे, या उपक्रमाबद्दल मी त्यांचे अतिशय अभिनंदन करतो. आजच्या घटकेला हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो जनसामान्यांपर्यंत येण्याची जी विवेकचा प्रयत्न आहे तो अभिनंदनास पात्र आहे. आज भारताच्या विदेश नीतीबद्दल विचार करताना एक गोष्ट लक्षात येते की भारताचा उदय आणि भारताची प्रगती, राईज ऑफ इंडिया, हा आता कोणाच्याही मनात प्रश्नवाचक संदर्भ राहिला नाही. प्रश्न एवढाच आहे की या भारताच्या प्रगतीमध्ये या जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपण कसा मार्ग काढू, यात येणाऱ्या खाचखळग्यांमधून, वाटावळणांमधून कसा मार्ग काढू आणि आपल्या स्टेटेड ऑब्जेक्टिव्हजमध्ये पर्यंत कसे पोहोचू, हा मात्र काहींच्या मनात प्रश्न असं स्वाभाविक आहे, कारण परिस्थिती अतिशय अनिश्चिततेची आहे. फार पूर्वी पंडित दीनदयालजींनी असं म्हटलं होतं की कंट्रीज फॉरेन पॉलिसी is formed on the basis of enlightened self-interest. It is always a policy and not a principle, and therefore it can be changed if the interest of the country so deemed. थोडक्यात सांगायचं काय तर
एक असा डॉगमॅटिक ॲप्रोच घेऊन कुठलीही विदेश नीती निश्चित करता येत नाही. तर विदेश नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी असतात की ज्या वरवर कॉन्ट्रॅडिक्टरी वाटतात, परंतु त्याच्यामागे एक स्ट्रॅटेजी, एक प्लॅन, एक टॅक्टिकल मूव्ह असते. म्हणून मला एक डॉक्टर जयशंकर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, द इंडिया वे. त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्याच प्रकरणामध्ये त्यांनी एक फार सुंदर वर्णन केलं आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की भारताने वेगवेगळ्या देशांशी कसं डील करायला हवं. तर ते म्हणतात की एंगेज विथ अमेरिका, मॅनेज चायना, कल्टिवेट युरोप, reassure Russia, bring Japan into the play, draw neighbors in, extend the neighborhood, and expand traditional constituencies. हा एक माझ्या मते भारताच्या विदेश नीतीचा जर ओव्हरऑल स्कोप जर बघायचा असेल तर या 7 मुद्द्यांमध्ये त्याची चर्चा करता येईल. परंतु त्याच्या थिअरेटिकल डिस्कशनमध्ये जाण्याच्या ऐवजी मी काही उदाहरणाद्वारे यातील अनेक पैलू समोर आणण्याचा प्रयत्न करीन. कुठल्याही विदेश नीतीमध्ये संधी मिळेलच असं नाही, परंतु संधी निर्माण करावी लागते. अपॉर्च्युनिटीज नीड टू बी क्रिएटेड. कधीकधी ते आपल्या हातात सहजपणे येतात, कधीकधी आपल्याला हे क्रिएट करावं लागतात. आणि संधी मिळाली किंवा संधी निर्माण केली तर त्याच्यावर काम करणं आणि त्याच्या एका उद्दिष्टांपर्यंत पोहोचणं हे एक तेवढंच महत्त्वाचं काम असतं. दुसरी गोष्ट, विदेश नीतीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्व यावर भर देणेही तेवढेच आवश्यक असते. या सर्व गोष्टींमुळे पुन्हा मी एक विषय प्रतिपादन करू इच्छितो की कुठलाही डॉगमॅटिक ॲप्रोच न ठेवता आणि जर काही आवश्यक बदल करावे लागले तर ते करणे. पास्ट विल इन्फ्लुअन्स बट नॉट डिटर्मिन फ्युचर. भूतकाळचा विदेश नीतीवर नक्कीच परिणाम राहील, परंतु तेच केवळ एक निर्णय विदेश नीतीचा निर्णय करण्यामागे कारण राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही बघाल तर गेल्या 7 वर्षात अनेक नवीन डायमेन्शन्स भारताच्या विदेश नीतीमध्ये आलेत. क्वाड हे त्याच्यातलं एक उदाहरण आहे. ब्रिक्स हे दुसरं उदाहरण आहे. आज जगभर इंडो पॅसिफिक ही टर्म जगाने ॲक्सेप्ट केली आहे, 1-2 देशां वगळता. आणि याच्या पलीकडे जाऊनही क्वाडमध्ये 4 देश आहेत: भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि USA. आता नवीन एक चतुष्कोणीय प्लॅटफॉर्म उभा राहतो आहे की ज्याच्यात अमेरिका, इस्रायल, युनायटेड अरब एमिरेट्स आणि भारत हे 4 देश एकत्र येत आहेत. त्यामुळे याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला वरवर थोड्या कॉन्ट्रडिक्टरी वाटत असतील. फॉर एक्झाम्पल, आपण क्वाडमध्ये पण आहो आणि शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये पण आहो की जिथे चीन, रशिया आणि सेंट्रल एशियाचे अनेक देश आहेत. परंतु भारताचे हित ज्याच्यात आहेत, भारताचे इंटरेस्ट ज्याच्यात आहेत, त्या सर्व प्लॅटफॉर्ममध्ये एंगेज होणं, त्या सर्व प्लॅटफॉर्मवर आपली उपस्थिती ठेवणं आणि त्या प्लॅटफॉर्मच्या धोरणांमध्ये, विचारांमध्ये इन्फ्लुअन्स करणं, हा एक विदेश नीतीचा सर्वात मोठा भाग गेल्या 7 वर्षात झाला आहे. पंतप्रधान मोदींनी 2014मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी काही विदेश नीतीची सूत्र आपल्यासमोर ठेवली असं म्हणता येईल. त्याच्यातलं पहिलं सूत्र असं आहे की विदेश नीती ही संपूर्ण सरकारची नीती आहे. ही केवळ विदेश मंत्रालयात बसणाऱ्या कूटनीतिज्ञांची नाही, डिप्लोमॅट्सची नाही, सुटेड बुटेड लोकांची नाही, परंतु सर्व सरकारची आहे. एवढंच नव्हे तर सामान्य जनतेची पण आहे. त्यामुळे मी म्हणेल की प्रधानमंत्री मोदींच्या विदेश नीतीचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विदेश नीतीचे लोकशाहीकरण, डेमोक्रेटायझेशन ऑफ
इंडियाज फॉरेन पॉलिसी, की ज्याच्यात सामान्य भारतीयाला पण विदेश नीतीमध्ये रस उत्पन्न झाला असं नाही, परंतु त्यामुळे आपल्याला फायदा होतो आहे आणि आपण त्या विदेश नीतीमध्ये आपण काही योगदान करू शकतो अशी एक भावना निर्माण झाली. दुसरं, जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे. इंडिया वॉज टेकन फॉर ग्रांटेड और इग्नोर्ड इन मेनी टाइम्स. परंतु आज अशी स्थिती आहे की भारत काय भूमिका घेतो याकडे सर्व जगाचं लक्ष लागून राहतं. त्याच्यात स्ट्रॅटेजिक इश्यूज असावेत किंवा एन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंजसारखे इश्यू असे, किंवा इव्हन कोविडच्या संदर्भात जे नवीन प्रश्न उभे राहिले आहेत, ज्या नवीन समस्या उभ्या राहिल्या आहेत त्या असाव्यात. या बहुमुखी प्रश्नांमध्ये भारताची भूमिका ही एक फार महत्त्वाची झाली आहे. तिसरं की मैत्री स्थापन करताना इक्वल टर्म्सवर करायची. म्हणजे काय की अगतिकतेमुळे शरणागत भूमिकेतून, दुय्यम भूमिकेतून मैत्री स्थापन न करता, की या मैत्रीमुळे जेवढा फायदा भारताला होईल तेवढाच फायदा त्या देशालाही होण्याची शक्यता आहे असं ठामपणे सांगून इक्वल टर्म्सवर फ्रेंडशिप करणे हा एक भारतीय विदेश नीतीचा गेल्या 7 वर्षातील महत्त्वाचा पैलू ठरला आहे. चौथं की या सगळ्या बाबतीत एक भारताने नेतृत्व ऑफर केलं आहे, एक जागतिक नेतृत्व की ज्याच्यात भारत एजेंडा सेट करतो आहे. त्याच्यात सोलर अलायन्स असेल, ब्लॅक मनीबद्दल असेल, टेररिझमवरचा इश्यू असेल, क्लायमेट चेंजचा इश्यू असेल. भारताची भूमिका आज एक निर्णायक भूमिका ठरली आहे. पाचवी गोष्ट अशी की भारतातील जी एक इंटेलेक्च्युअल कॅपिटल आहे, भारताचं जे एक डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे आणि भारताची जी एक सॉफ्ट पॉवर बौद्धिक संपदा आहे, या तिन्ही गोष्टींचा विदेश नीतीमध्ये कसा वापर करता येईल याची एक सूत्रनीती आणि त्याचा एक रोडमॅप प्रधानमंत्री मोदींनी आपल्यासमोर ठेवला आहे. सहावी गोष्ट अशी की अनिवासी भारतीय, नॉन रेसिडेंट इंडियन्स, इंडियन डायस्पोरा ज्याला म्हणतात, तो एक आपला एक विशिष्ट शक्ती आहे की जी अनेक देशांमध्ये नाही, आणि त्याचा आपल्या विदेश नीतीमध्ये आणि द्विपक्षीय संबंधांमध्ये कसा उपयोग करून घेता येईल हेही प्रधानमंत्र्यांनी आपल्या डोळ्यासमोर आणलं आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे की आपली भारताची नीती ही भारताच्या संस्कृतीवर, भारताच्या सभ्यतेवर आधारित असावी, की ज्याच्यात आपण वसुधैव कुटुंबकमची भूमिका घेऊ शकतो. अडचणीत पडलेल्या मित्रांना आणि जे मित्र नाहीत अशाही लोकांना मदत करणे हा एक भाग असू शकतो. म्हणून जेव्हा आपण विचार करतो की भारताने अफगाणिस्तानला तालिबानचं सरकार आल्यावरही गव्हाचा पुरवठा करण्याचं जे आश्वासन दिलं आहे, आपल्यामध्ये अनेक लोकांना त्याच्या वेदना होत असतील आणि ते स्वाभाविकही आहे. परंतु भारताने अफगाणिस्तानशी एक राजनैतिक संबंध आणि अफगाणी लोकांना जो त्रास होतो आहे, जो स्टार्वेशन अफगाणमध्ये आज अफगाणिस्तानात निर्माण झालं आहे, त्यामध्ये एक मानवतावादी भूमिका घेऊन त्यांना अन्न पुरवठा करणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदीजींच्या विदेश नीतीचे काही विशिष्ट पैलू मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. फर्स्ट की प्रधानमंत्री मोदीजींनी जेव्हा 1914मध्ये पद स्वीकारलं तेव्हा भारताच्या विदेश नीतीमध्ये अनेक उणीवा होत्या. त्यातली एक सर्वात मोठी उणीव अशी होती की भारताच्या प्रधानमंत्र्यांनी अनेक देशांमध्ये अनेक वर्ष भेटच दिली नव्हती. उदाहरण द्यायचं तर नेपाळमध्ये सुद्धा 17 वर्ष कुठल्याही भारताच्या प्रधानमंत्र्यांनी भेट दिली नव्हती. हीच आकडेवारी श्रीलंकेसाठी 28 वर्ष आहे, ऑस्ट्रेलियासाठी 28 वर्ष आहे, UAEसाठी 34 वर्ष आहे आणि कॅनडासाठी तर 42 वर्ष आहे. मंगोलिया, इस्रायल या देशांमध्ये भारताच्या प्रधानमंत्र्यांनी कधीही पाय ठेवला नव्हता. ही सर्व गॅप प्रधानमंत्र्यांनी मोर ऑर लेस पहिल्या 3 वर्षातच भरून काढली.
ह्या सगळ्याचं उदाहरण देणं कठीण आहे, परंतु इस्रायलचं उदाहरण मी खास यासाठी देईल. भारत आणि इस्रायल याचे संबंध सुमारे 25 वर्षापेक्षा जास्त राजनैतिक संबंध स्थापन झाले. पहिल्यांदा इस्रायलचे प्रधानमंत्री भारतात आले जेव्हा प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीजींचं सरकार होतं. नंतरच्या 10 वर्षात मनमोहन सिंगांनी इस्रायलला भेट देण्याचं टाळलं, कारण त्यांना असं वाटत होतं की आपली जी व्होट बँक आहे भारतातली ती आणि आपले जे गल्फ देशातले मित्र आहेत ते कदाचित त्यामुळे नाराज होतील. पण प्रधानमंत्री मोदीजींनी 2017मध्ये इस्रायलची भेट दिली. पण त्या भेटीचे 2 वैशिष्ट्य आहेत. या भेटीपूर्वी त्यांनी सर्व ऑलमोस्ट ऑल मेजर गल्फ कंट्रीजना व्हिजिट दिली आणि त्यांच्याशी उत्कृष्ट मैत्रीचे संबंध स्थापन केले आणि त्याच्यानंतरच ते इस्रायलला गेले. दुसरी गोष्ट, कुठलाही राष्ट्रप्रमुख जेव्हा इस्रायलला जातो तेव्हा एक उपचार म्हणून का होईना, काही तासांसाठी का होईना, पण पॅलेस्टाईनला भेट देण्याचा उपक्रम कधी ते चुकत नाहीत. कारण मोर ऑर लेस इस्रायल आणि पॅलेस्टाईन याचं एक हायफनेशन झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु प्रधानमंत्री मोदीजींनी जेव्हा इस्रायलला भेट दिली तेव्हा ते पॅलेस्टाईनला गेले नाहीत. या उलट त्यांनी पॅलेस्टाईनला एक वेगळी भेट दिली. जेव्हा ते इस्रायलला गेले नाहीत, इस्रायलच्या भूमीवरही पाय ठेवला नाही, ते जॉर्डनद्वारा पॅलेस्टाईनला गेले. अशा प्रकारे त्यांनी या 2 देशांना आम्ही स्वतंत्रपणे हाताळू अशी एक मोठी भूमिका आणि असा एक मोठा मेसेज जगाला दिला. त्यामुळे झालं कसं की अनेक देश भारतांना एक रिलायबल पार्टनर म्हणून बघायला लागले आणि एवढंच नव्हे तर एक डिपेंडेबल पार्टनर म्हणूनही आज भारताकडे लोक बघत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये चायनाने अनेक मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट केली, पण ती सर्व इन्व्हेस्टमेंट एक्सप्लॉयटेटिव्ह आहे. त्याच्यात लोकल जनतेला फारसा काही फायदा झालेला दिसत नाही. परंतु भारताने एक नवीन कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंटचं मॉडेल ऑस्ट्रेलियाच्या देशांसमोर उभं केलं आणि म्हणून आज ऑस्ट्रेलियन कंट्रीज ऑल्सो दे व्हॅल्यू पार्टनरशिप विथ इंडिया. तसंच उदाहरण एक व्हिएतनामचं देता येईल. व्हिएतनाममध्ये सुद्धा आज भारताचे संबंध अतिशय उत्कृष्ट निर्माण झाले आहेत आणि या साऊथ चायना च्या प्रश्नामुळे जी एक बिकट परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे, तिथे फिलिपिन्स, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या देशांमध्ये, इव्हन साऊथ कोरिया या देशांना भारताने सपोर्ट करून त्याच्याशी मित्रत्वाचे संबंध राखून एक नवा संदेश जगाला आणि मुख्यतः चायनाला दिला आहे. मी जे आधी सांगितलं सुरुवातीला की भारताची विदेश नीती ही एक संपूर्ण सरकारची विदेश नीती राहिली. म्हणजे काय की भारताची डोमेस्टिक पॉलिसीज, सरकारची डोमेस्टिक पॉलिसी आणि फॉरेन पॉलिसी यामध्ये एक सुसूत्रता निर्माण झाली. त्यामुळे भारताचे जे काही मोठे प्रकल्प, इव्हन सोशल वेलफेअर स्कीम्स ह्या आज आपल्या विदेश नीतीच्या एक कॉम्पोनंट झाले आहेत. उदाहरण द्यायचं तर स्वच्छ भारत आहे, उदाहरण द्यायचं असेल तर क्लायमेट चेंज आहे. ह्या सगळ्या गोष्टी आज भारताची डोमेस्टिक पॉलिसी आणि आपली फॉरेन पॉलिसी याच्यात एक सुसूत्रता आपल्याला दिसेल. दुसरं की आपल्या भारताच्या विदेश नीतीमध्ये एक त्याला स्ट्रॅटेजिक कन्स्ट्रेंट असं म्हणतात की आम्ही कुठल्याही देशांवर हल्ला करणार नाही. हा आमचा जो एक रिस्ट्रेन आहे, ही आम्ही एक मर्यादा स्वतःभोवती आखून घेतली आहे. ती मर्यादाच आम्हाला विदेश नीतीमध्ये सहाय्यकारक ठरेल अशी एक भूमिका, आणि ही इन अ काइंड ऑफ एस्केपिझम पण होता, ही आपल्या भारत सरकारने अनेक वर्षे ठेवली. परंतु प्रधानमंत्री मोदीजींनी जेव्हा सर्जिकल स्ट्राईक केले किंवा एअर स्ट्राईक केले तेव्हा हे स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन वी कॅन ओव्हरकम हा एक मेसेज आम्ही सर्व जगाला दिला आणि त्याचा 1-2 राष्ट्र वगळता बाकी सर्व राष्ट्रांनी भारताच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट,
एक आहे नेतृत्व शक्तीची. आत्ता नुकताच झालेल्या COP26 असो की अगदी सुरुवातीच्या काळात योगा डे असो की क्लायमेट चेंज असो की सोलार अलायन्स असो, अँटी टेररिझमवर पाकिस्तानला जो पाटामध्ये बसला आहे, एक विळखा बसला आहे तो असो, भारताने एक मोठी नेतृत्व शक्ती आज जगासमोर उपस्थित केली आहे. शेवटली गोष्ट म्हणजे एक सिव्हिलायझेशनल कनेक्ट, की प्रधानमंत्री मोदीजींनी आपली प्राचीन संस्कृती, आपली विचारधारा आणि आपलं हेरिटेज यांना विदेश नीतीमध्ये समाविष्ट करण्यात बिलकुल संकोच केलेला नाही. त्यामुळे जिथे जिथे ते जातात तिथे तिथे भारताशी पुरातन काळात कनेक्शन असलेल्या अनेक स्थानांना ते भेट देतात. ते जपान असो, कंबोडिया असो, चायना असो, इव्हन श्रीलंका, मॉरिशस, तुम्ही नाव घ्या. इव्हन कॅनडामध्ये सुद्धा ते एका गुरुद्वारामध्ये आणि एका मंदिरात गेले होते. तर हे सिव्हिलायझेशनल कनेक्ट ही आपली एक स्ट्रेंथ आहे. हा एक मोठा मेसेज मोदीजींनी दिला. आणि शेवटली गोष्ट म्हणजे भारताचा डायस्पोरा. त्याबद्दल मी विशेष काही सांगणार नाही, फक्त 2च गोष्टींचा उल्लेख करीन. या डायस्पोरा इव्हेंट्समुळे हौडी मोदी असो की टोरंटोमधला कार्यक्रम असो, मेडिसन स्क्वेअर गार्डन असो की वेम्बली असो किंवा थायलंडमधले कार्यक्रम असो, यामुळे तिथल्या भारतीयांची मनोभूमिका बदलली आहे. त्यांनाही असं लक्षात आलं आहे की वी आर ऑल्सो अ स्ट्रेंथ. आणि त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तिथल्या नागरिकांचा, राजकारण्यांचा बदलला आहे. इस्रायलमध्ये जेव्हा प्रधानमंत्री गेले तेव्हा इस्रायल सरकारलाही ही फारशी कल्पना नव्हती की जवळपास 60-70 हजार भारतीय ज्यू आणि 10-15 हजार भारतीय नर्सेस इस्रायलमध्ये राहत आहेत. आणि अर्थातच त्याचा एक राजकीय शक्ती म्हणून पण काही देशांमध्ये उद्भव झाला आहे असं लक्षात येईल. त्यामुळे भारताच्या पासपोर्टची किंमत आज जगात वाढली आहे. आणि भारताचा पासपोर्ट ही एक मौल्यवान गोष्ट झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी अशा होत्या की ज्या वर्षानुवर्ष पेंडिंग होत्या. उदाहरणार्थ बांगलादेशसोबतचा सीमावाद. परंतु मोदीजींनी हा सीमा प्रश्न सोडवून एक फार मोठी भूमिका आणि सहृदयता बांगलादेशच्या लोकांसमोर दाखवली आहे. आज आपण एक नवीन शक्ती म्हणून उदयास येत असताना काही गोष्टी थोड्याशा कॉन्ट्राडिक्टरी पण वाटतील. पण आपण आपले स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट कसे मेंटेन करतो आहे याचं एक उदाहरण द्यायचं तर आज आपण अमेरिकेकडून हेलिकॉप्टर्स विकत घेतो आहे. फ्रान्समधून राफेल विमानं घेतलेत आणि याच्या एकदम विरोधात जाऊन रशियाकडून आपण S-400 मिसाईल सिस्टीम पण विकत घेतली. अमेरिकेने डायरेक्टली इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न केला की रशियाकडून जर तुम्ही ह्या गोष्टी घेतल्या तर कदाचित आम्ही तुम्हाला तुमच्यावर सँक्शन लावू. आणि त्यांनी जेव्हा टर्कीने S-400 मिसाईल सिस्टीम घेतली त्यांच्यावर अक्षरशः सँक्शन्स लादलेत पण. परंतु आज अमेरिका ही गोष्ट करते आहे की या सँक्शनमधून भारताला कसं एक अपवाद म्हणून गाळता येईल. आणि ह्या आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक मोठा विजय आहे असं मला वाटतं. शेवटी सांगण्याचा एक मुद्दा म्हणजे भारताने जो एक ह्युमॅनिटेरियन ॲप्रोच आपल्या विदेश नीतीला दिला आहे तो, की ज्याच्यात काही पॉझिटिव्ह गोष्टी आहे, योगा आहे, आयुर्वेद आहे, पण काही संकटांमध्ये फसलेल्या लोकांना कसं बाहेर काढायचं याबद्दलही भारताने खूप काही केलं आहे. नेपाळमध्ये पहिल्यांदा अर्थक्वेक झाला 2014मध्येच, तेव्हा भारताने त्यांना जी मदत केली. उदाहरणार्थ युक्रेनमध्ये जवळपास 1000 विद्यार्थ्यांना आपण रेस्क्यू केलं. इराकमधून
7,000 लोकांना बाहेर काढलं. यमनमध्ये जेव्हा यमन आणि सौदी अरेबियाचं युद्ध सुरू झालं तेव्हा तर तिथल्या विदेशी लोकांना बाहेर पडण्याचा काही मार्गच नव्हता. परंतु भारत आणि सौदी अरेबिया यांचे मैत्रीचे संबंध एवढे चांगले होते की त्यांनी सौदी अरेबियाशी निगोशिएट केलं की तुम्ही दिवसातून 1 तास यमनवर बॉम्बिंग होणार नाही अशी सौदी अरेबियाने हमी दिली. आणि त्या 1 तासात जेवढं रेस्क्यू आपल्याला करता येईल तेवढं रेस्क्यू भारताने केलं. आणि ही अरेंजमेंट एवढी चांगली झाली की जवळपास तिथे 35 देशातले 40 देशामधले लोक तिथे अडकून पडले होते. त्या सर्व देशांनी भारताला सांगितलं की आमचे नागरिक पण तुम्हीच रेस्क्यू करा. आणि यमनमधून 4,000 नागरिक आपण रेस्क्यू केले 41 देशांमधून. आणि त्याच्यातले जवळपास 1,000 नागरिक हे विदेशी होते. करोना व्हायरसमध्ये भारताने जी मेडिकल हेल्प केली, जी व्हॅक्सिन हेल्प केली, त्याबद्दल इथे उद्घोष करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. परंतु हे जे सगळं झालं यामध्ये 2 गोष्टी मला विशेष कराव्याशा वाटतात. एक म्हणजे आपण आपली सहृदयता, आपली मानवीय दृष्टिकोन ही जगापुढे मांडली, ही गोष्ट सत्य आहे. परंतु इतर देशांनीही भारताला एक्सेप्शन म्हणून मदत केली. उदाहरणार्थ व्हॅक्सिनसाठी असणारे बरेचसे रॉ मटेरियल हे अमेरिकेतून निर्यात होत होते. सुरुवातीच्या काळात अमेरिकेला वाटलं की यामुळे अमेरिकेत संकट होईल. परंतु नंतर त्यांनी भारताला सढळ हाताने मदत करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे भारताने जे जगभर व्हॅक्सिनचा एक व्हॅक्सिन मैत्री या नावाने प्रोजेक्ट सुरू केला, त्याच्यात जरा सरलता आली. शेवटी मला एकच म्हणावं असं वाटतं की गेल्या 7 वर्षात प्रधानमंत्री मोदींनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बदल घडण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य माणसाचं जीवन कसं सुकर होईल आणि कसं समृद्ध होईल या दोन्ही गोष्टींवर प्रयत्न केला आहे. आणि भारताची विदेश नीती ही पण ह्या त्यांच्या ओव्हरऑल सबका साथ सबका विकास सबका विश्वासचंच एक अंग आहे, ते काही वेगळं नाही. आणि तुम्ही बघाल की यापुढेही अनेक गोष्टी अशा होतील की ज्यामुळे भारताची मान, भारताची प्रतिष्ठा, भारताचा सन्मान आणि त्यामुळे भारतीयांचा सन्मान, अनिवासी भारतीयांचा सन्मान असो की आपल्या भारतीय नागरिकांचा सन्मान असो, हा जगभर उंच होईल. आणि भारत एक समृद्धशाली परंतु सहृदय राष्ट्र म्हणून एक भारताची प्रतिमा जगापुढे आणण्यास एक इट विल बी अ ग्रेट सक्सेस स्टोरी फॉर इंडिया अँड ऑल्सो फॉर द वर्ल्ड. नमस्कार. धन्यवाद सर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 7-7.5 वर्षातल्या कार्यकाळातली विदेश नीती ही आपण का समजून घेतली पाहिजे, तिचे विविध पैलू आपण का अभ्यासले पाहिजेत, त्याबद्दलचं वाचन आपण का केलं पाहिजे, याची उत्तरं मला असं वाटतं आपल्या आजच्या व्याख्यानामध्ये आहेत. मी साप्ताहिक विवेकच्या वतीने पुन्हा एकदा आपले आभार मानतो. आणि अशा रीतीने साप्ताहिक विवेकची ही राष्ट्रजागरण व्याख्यानमाला आणि तिचा हा दुसरा भाग हा आज इथे समाप्त होतो आहे. गेले 5 दिवस आपण विविध मान्यवरांची विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवरती व्याख्यानं ऐकली, ज्यामध्ये स्वामी गोविंद देवगिरी महाराज, नितीन गोखले, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, आशिष चौहान आणि आज अर्थातच डॉक्टर विजय चौथाईवाले या सर्व मान्यवरांची आपण व्याख्यानं ऐकली, त्यांचे विचार ऐकले. मी या 5ही मान्यवरांना साप्ताहिक विवेकच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपणा सर्व वाचक आणि दर्शकांचेही मी आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या चांगल्या प्रमाणात याही उपक्रमाला आपण या डिजिटल प्लॅटफॉर्मवरनं ज्या प्रमाणात पाठिंबा आणि प्रतिसाद दिलेला आहे, त्याचसोबत साप्ताहिक विवेकचा लोकनेता ते विश्वनेता हा ग्रंथ आपल्या सर्व वाचकांचा आणि आपल्या विचार परिवारातल्या कार्यकर्त्यांचा अधिकाधिक प्रमाणामध्ये वाढता असा पाठिंबा आणि प्रतिसाद मिळवताना दिसतोय. आपणही जर आत्तापर्यंत या ग्रंथासाठी नोंदणी केली नसेल तर साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला लवकरात लवकर भेट देऊन या ग्रंथासाठी नोंदणी करा. यानंतर साप्ताहिक विवेकच्या या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचा आणखी एक भाग लवकरच आपल्या सर्व वाचकांसाठी, दर्शकांसाठी पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये अशाच प्रकारे समाजातले विविध मान्यवर, तज्ज्ञ, अभ्यासक मंडळी
मोदींच्या विदेश नीतीचे संबंधित विविध पैलूंवरती आपलं भाष्य करणार आहेत. तेव्हा पुन्हा एकदा लवकरच भेटू. तोपर्यंत साप्ताहिक विवेकच्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेच्या या दुसऱ्या भागामध्ये मी आपली रजा घेतो. धन्यवाद. नरेंद्र दामोदरदास मोदी. नरेंद्र दामोदरदास मोदी नामक एका संघ स्वयंसेवकाने संघ प्रचारक ते मुख्यमंत्री, मुख्यमंत्री ते लोकनेता, लोकनेता ते भारतासारख्या खंडप्राय देशाचे पंतप्रधान आणि पंतप्रधान ते विश्व नेता अशी थक्क करणारी वाटचाल गेल्या 4 दशकात केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 7 वर्षात भारताने आपले आर्थिक लष्करी सामर्थ्य वाढवत जागतिक व्यासपीठावर स्वाभिमानाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. विदेश नीतीचे हे मोदी डॉक्ट्रिन जागतिक पटलावर आपले नाणे खणखणीत वाजवत आहे. भारत हा देश तिसऱ्या जगातील अविकसित, दुर्लक्षित देश नसून आत्मनिर्भर, सामर्थ्यवान व कणखर असे राष्ट्र आहे आणि एक महासत्ता म्हणून नव्हे तर विश्वगुरू म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे असा विश्वास आज जगात निर्माण होताना दिसतो. स्वामी विवेकानंदांनी विश्वगुरू भारताचे स्वप्न पाहिले. एका संन्यासी नरेंद्राचे स्वप्न राजयोगी नरेंद्र साकार करीत आहेत. भारताच्या विदेश नीतीला मोदी यांनी गेल्या 7 वर्षात दिलेला आकार साप्ताहिक विवेकच्या लोकनेता ते विश्वनेता या ग्रंथात शब्दबद्ध होतो आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची मुलाखत, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांची मुलाखत यासह परराष्ट्र राज्यमंत्री डॉक्टर राजकुमार रंजन सिंग, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, सचिन चतुर्वेदी, नवदीप सिंग सुरी, शेखर दत्त, नितीन गोखले, पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे, डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, अशोक सज्जनहार, माधव भांडारी, अविनाश धर्माधिकारी, किशोर मकवाना, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर आदी अनेक मान्यवर तज्ज्ञांचे लेख या ग्रंथाच्या नोंदणीसाठी ₹2500 भरून मिळवा. ग्रंथाची एक प्रत, साप्ताहिक विवेकचे वर्षभराचे अंक, वैद्यराज त्रैमासिक वर्षभर, कर्तव्यभूमीचे पुजारी या 5 पुस्तकांचा संच आणि लोकनेता ते विश्वनेता या ग्रंथात राष्ट्र संरक्षक म्हणून आपल्या नावाची नोंद. अधिक माहितीसाठी www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. साप्ताहिक विवेकचा आगामी भव्य ग्रंथ लोकनेता ते विश्वनेता.